श्रावण महिन्यामधील पायी सहल आयोजित केलेली आहे। वर्ग 5 ते 12 पर्यंतची वेगवेगळ्या परिसरातील ठिकाणी आज आमची सहल जात आहे। सर्व सहल प्रमुख आणि सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनींच्या मदतीने नियोजनातून अतिशय यशस्वीरित्या सर्व मुलांना आणि पालकांना पूर्व सूचना देऊन अतिशय शिस्तीमध्ये आजची आपल्या विद्यालयाची सहल आम्ही नेत आहोत। आजूबाजूला परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांना भेटी देणं, तिथली माहिती, तिथल्या विश्वस्तांच्या मदतीनं तिथला सर्व इतिहास, तिथली माहिती जाणून घेणं, एक सामाजिक तिथं आजूबाजूला परिसरात असणारं जे सौंदर्य आहे, एक निसर्गाची जवळीकता आणि दररोजच्या शिक्षणातून थोडासा अध्यापनाव्यतिरिक्त कुठेतरी एक आनंददायी असा एक आजचा आनंद मिळवण्यासाठी असं आहे की आज आपण पाहतो की मुलांना निसर्गामध्ये काय घडतं माहिती नाहीये। मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच नैसर्गिक त्याला जाण व्हावी, निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला अवलोकन करावं। आज पाहतो आम्ही की कोरोना काळामध्ये की निसर्गाच्या बाबतीमध्ये ऑक्सिजन मिळाला नाही, झाडे आपण तोडत आहोत, निसर्गाच्या अनेक ठिकाणची जलामध्ये पर्वत असतील, पहाड असतील, कोसळत चालवलं आहोत। ज्या ठिकाणी नद्या होत्या त्याच्यावरती मोठ्या प्रकारचे पूल होत आहेत, घरं होत आहेत आणि त्यामुळे महापूर येतो, वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याच्या समस्या निर्माण होतात। या सगळ्या समस्येचं कारण काय याची सुद्धा मुलांना आज माहिती व्हावी आणि या माहितीच्याच आधारावर ह्या ठिकाणी या सहलीचं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद सर। ओढ, निसर्गाविषयी असलं प्रेम, निसर्गातल्या विविध गोष्टींची माहिती मिळावी, जेणेकरून आता या दिवसात खूप वेगवेगळे फुलं आणि वेगवेगळे गवताचे प्रकार येतात, विद्यार्थ्यांना ते कळलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की त्याच्या शिक्षणात ती भर पडते या दृष्टिकोनातून, आणि त्यांना आजकाल मुलं चालण्याचं खूप विसरलेले आहेत, त्या हिशोबाने त्याची चाल होऊन त्याचा व्यायाम देखील होईल या उद्देशानं आजची सहल आणि विशेष शैक्षणिक जास्त महत्त्व आलेलं आहे। म्हणून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, शारीरिक दृष्टिकोनातून आणि मानसिक दृष्टिकोनातून ही सहलीचं आयोजन आहे।